ज्या नंदींच्या सन्मानार्थ या सामन्याचं आयोजन आपण पाहतोय त्या नंदींचं आगमन होत आहे। जरा टाळ्या वाजू द्या, टाळ्या वाजवा प्रेक्षक, प्रेक्षक टाळ्या वाजवा जरा। शर्यती बघायला आवडतात पण नंदीचं स्वागत का नाही आवडत तुम्हाला? वाजवा टाळ्या। जरूर आपण लाईव्ह स्क्रीनला जर पाहाल ना, हरण्या आणि बादशाला म्हणावं असं वाटेल। आपण पाहताय मालकांवर असलेलं प्रेम आणि मालकाचं असलेलं बैलांवर प्रेम। खरं तर मी हरण्याबद्दल म्हणायला हरकत नाहीये, थोडंसं आजारी होता, पण आजारी असल्यानंतरही कधी कधी आपण पाहतो आजारी झाल्यानंतर, बरा झाल्यानंतर पुनश्च एकदा असंख्य वेळाच्या विश्रांतीनंतर मालकाचं नाव अजरामर करण्यासाठी आणि मालकाचं नाव गाजवण्याकरिता हे दोन्ही बैल पुनश्च एकदा सज्ज झालेत। जेवढाही क्राऊड इथे उपस्थित आहे, एकदा जोरदार टाळ्या आमच्या हरण्या बोरपाडाकर, जरा टाळ्या वाजवा। त्यानंतर लाभ संघाचे काही खेळाडू उपस्थित आहेत, आपणही विनंती करतोय आपणही टाळ्या वाजवायच्या आहेत। ग्रँड एंट्री आपण पाहिली आहे, आता मात्र संपूर्ण ग्राउंडला आपण राऊंड मारूयात। वाजवा डीजे, होऊ द्या जल्लोष। हरण्या बादशाह 50-50 ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे आपण पाहतोय। प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरता येत आहेत, टाळ्याने त्यांचं स्वागत करा। दरम्यान सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय, उद्योगपती वाहुली आपण पाहतोय आणि या स्पर्धेकरता विशेष मोलाचं योगदान दिलंय। दरवर्षी सातत्याने त्यांचं खूप सारं मोलाचं योगदान इथून मात्र राहतं आणि निश्चित रूपानं गोल्डमॅन म्हणून त्यांची ख्याती आहे। जरा टाळ्या वाजवा कोलिवलीकर, टाळ्या वाजवा जरा।